जे आपण प्रभारी अधिकारी नेमले होते, नवीन नियुक्ती करत होते, 100 दिवसाचं आम्ही सगळं ऐकलं. या अधिकाऱ्यांना आपण म्हणता आम्ही हटवलंच नाही. आमच्याकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे यांना कुठलीही सूचना न करता यांना त्या पदावरून हटवलं आणि त्याला प्रतिनियुक्ती पण दिलेली नाही. ही प्रतिनियुक्ती दिलेली नाही ही गोष्ट खरी आहे का? आणि जर त्यांना त्या जागेवर तिथे दुसरीकडे त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती करण्यासंदर्भातून तुम्ही आदेश दिलेली ही गोष्ट खरी आहे का? दोनपैकी एक उत्तर हो किंवा नाही सांगा. सभापती महोदय, मी सांगितलं तेच त्यावेळेस त्यांना हा ॲडिशनल चार्ज देण्यात आला होता. त्यांच्याकडे त्यांचं जे रेग्युलर चार्ज होता तो चार्जच्या व्यतिरिक्त हा ॲडिशनल चार्ज दिला. फक्त ॲडिशनल चार्ज काढलेला, बाकी त्यांचा रेग्युलर चार्ज त्यांच्याकडेच आहे. प्रश्न क्रमांक 2. नाही, भरती नवीन अजून झालीच नाही ना. आता सध्या जिल्हा परिषदचे जे डिपार्टमेंटच्या माध्यमातून दाखवताय की आम्हाला क्लास 1 अधिकाऱ्याला ती जबाबदारी द्यायची. ती भरती आपण केली नाही. ती भरती केली नाही आणि आपण पर्यायी व्यवस्था दुसऱ्यांना दिली आहे. नाही, एक प्रश्न आहे, मग ती भरती क्लास 1 अधिकारीची होईपर्यंत ह्यांना बाजूला कशाला काढायचं? ह्यांनी पर्याय आता सीओ वगैरे यांच्याकडे दिलेला आहे. ते म्हणतात तसं समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे दिलेला आहे. आमचा साधा प्रश्न आहे, ती भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आहे त्या अधिकारी जसे तुम्ही काम करत होता त्यांना काम करण्याची परवानगी द्यावी आणि भरती प्रक्रियेवर तेव्हा त्यांना तिकडून बाजूला करावं. सभापती महोदय, मी सांगितलं तसं त्यावेळेस असं लक्षात आलं की हे अधिकारी बी आणि सी क्लासचे अधिकारी होते. आपल्याला क्लास 1 अधिकारीच्या माध्यमातून दिव्यांग विभागाला, कारण की आपण दिव्यांग विभाग वेगळा केला, त्या वेगळ्या करण्यामागचा उद्देशच होता की थोडंसं काम व्यवस्थित चालावं म्हणून. आणि म्हणून आपण जिल्हा परिषदच्या सीओच्या आणि डेप्टी सीओच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या मार्गदर्शनावर आपण त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपण कोणालाही पदमुक्त केलं नाही. त्यांच्याकडे ज्या ॲडिशनल चार्ज जो होता तो ॲडिशनल चार्ज काढून त्यांचा रेग्युलर चार्ज कोणाचाही काढलेला नाही. त्या 13 अधिकाऱ्यांचा नाही, दुसऱ्याला ॲडिशनल चार्जेस. आणि आता आमची मी सांगितलं तसं ऑलरेडी 2100 पदं आमची भरती होणार आहे. 2105 त्याच्यामध्ये नियमित 1400 लोकांचं हे आणि आउटसोर्सिंगमध्ये असे 636 या पद्धतीने त्या लोकांवर जबाबदारी दिली जाणार. प्रश्न क्रमांक 2, 7969. परंतु 7900 प्रमाणे या ठिकाणी गृह खात्याच्यावरून ज्यावेळेला असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेला लगेच पोलीस स्टेशन कशा प्रकारचे गुन्हेगारांना आळ घालतात, यामध्ये MPDAला किती लोक लावले आहेत, मोकोकाला किती टाकले आहेत, अशा प्रकारची सगळे उत्तरं दिली जातात. खरं म्हणलं तर ही सगळी कारवाई होत असताना सुद्धा क्राईम घडतोय ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे पोलिसांच्या उत्तरापेक्षा राज्य सरकारचं उत्तर आम्हाला पाहिजे की हे बंद करण्याच्या. एक आरोपी अजूनही तिथला फरार आहे, तो अजूनही आरोपी सापडलेला नाही. आणि म्हणून या सगळ्या ज्या चेन्स दागिने पळवणं होतं, चेन्स लुटणं होणं वगैरे होतं, अशा प्रकारच्या ज्या कारवाई होत आहे याच्यासाठी आपण सांगितलं की आम्ही आता सातत्याने त्या पॅट्रोलिंग वगैरे हे सगळं केलेलं आहे, सगळी चौकशी केलेली आहे. जो आरोपी फरार आहे तो अजूनपर्यंत सापडला नाही, त्याच्यावर आपण काय त्याच्याबद्दल शोध लावण्यासाठी पोलिसांनी काय कारवाई केली. आणि ह्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून या असलेल्या भुसावळमध्ये ज्या पद्धतीने क्राईम रेट वाढलेला आहे असं सांगितलं जातं, त्याच्या संदर्भामध्ये पोलीस जे कोणी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील किंवा तशा प्रकारचा दहशत माजवणारे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये कृती कार्यक्रम करणार आहे का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी दिलेली माहिती खरी आहे. 17 डिसेंबर 2025 रोजी 8:30 वाजता काही युवक त्या ठिकाणी एका पानटपरीच्या शेजारी भुसावळ शहरामध्ये जळगाव नाक्याजवळ उभी होती आणि बाहेरून 4 जण येऊन त्यांना धाकदपट दाखवला आणि पैसे आणि दागिने द्या अशी मागणी त्या ठिकाणी केली. मग दोन्ही गटामध्ये त्या ठिकाणी झटापट झाली आणि एकाने त्या ठिकाणी फायरिंग केली. लगेचच दुसऱ्या दिवशी शिंदेसाहेब 3ही आरोपींना त्या ठिकाणी अटक केली पोलिसांनी. परंतु आपल्याला माहिती आहे की ती 3ही आरोपी विधी संघर्षित असल्यामुळे माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना बाल सुधारगृह येथे निरीक्षणासाठी पाठविण्यात आलं आणि सध्या स्थितीत माननीय बाल न्याय मंडळ जळगाव यांनी 3ही विधी संघर्षित बालकास त्या ठिकाणी मुक्त केलं. परंतु एक जो चौथा आरोपी जो होता ज्याच्या संदर्भात आपण सांगितलं तो फरार होता, परंतु कालच त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे. पुढील चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. काल त्याला अटक करण्यात आलेली आहे, तो देखील पोलिसांच्या हातात त्या ठिकाणी आलेला आहे. आपण सांगितलं की ही भुसावळ शहरातली गुन्हेगारी नियंत्रित करण्याकरता काय त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आली आहे.
तर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माणासाठी आपण पेट्रोल गस्त त्या ठिकाणी वाढवली आहे. डायल 112, दामिनी, बीट पेट्रोलिंगद्वारे नागरिकांमध्ये तात्काळ आवश्यक पोलीस विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात येत आहे. ही इतर राज्यातून फार मोठ्या प्रमाणात येतात आणि ती आरोपींकडे किंवा वेगवेगळ्या तरुणाकडं म्हणजे सर्वीकडे आपण सर्च ऑपरेशन करतो जिथं सापडतात. आता हे पिस्तूल वगैरे जिथून येत आहेत ह्यामध्ये हे पिस्तूल जे वापरलं होतं ते पिस्तूल कुठून आलं, कुणाकडून आणलं, कोणी विक्री केली आणि तशा प्रकारचा शेवटपर्यंत आपण ज्याच्याकडून आलं त्याच्यापर्यंत पोचून आपण त्याचा शोध घेतलेला आहे. लायसन्स नसताना अशा पद्धतीनं पिस्तूल बाळगणं निश्चितपणे हा गुन्हा आहे. संबंधित गुन्हेगार याला कालच अटक करण्यात आली आहे. याची विस्तृत माहिती घेऊन ज्याच्या कोणामार्फत त्याला त्या ठिकाणी पिस्तूल मिळालं असेल त्यांच्यावर देखील कारवाई करतो.